शिंदे आणि फडणवीस यांच्यात सगळं काही आलबेल आहे का, की आतून कोल्ड वॉर सुरू झालंय? हा प्रश्न आज अचानक निर्माण झालेला नाहीये. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी ही वेळोवेळी बाहेर पडलेली आहे. मुख्यमंत्री पदावरनं उपमुख्यमंत्री पदावर झालेलं ट्रान्झिशन तेवढं सहज नव्हतं, हे राजकीय वर्तुळात उघडपणे बोललं गेलं होतं. सुरुवातीच्या काळातच निर्णय प्रक्रियेत अपेक्षित स्थान मिळत नाही, सत्तेत असूनही संपूर्ण नियंत्रण मिळत नाही, अशा चर्चा सातत्यानं ऐकायला मिळत होत्या. आणि सध्या जे काही सुरू आहे, सध्या जे काही घडतंय, ते या सगळ्याचं पुढचं पान आहे का, असा प्रश्न आता अधिक तीव्र होत चाललाय. कारण एकीकडे नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरण स्फोटक पद्धतीनं समोर येतं आणि दुसरीकडे साताऱ्यात सत्ताधारी युतीतच थेट राडा होतो. म्हणजे वरून सगळं ठीक दिसतंय असं चित्र दाखवलं जात असताना ग्राउंड लेवलवर वेगळीच गोष्ट घडताना दिसतेय. सातारा आणि अशोक खरात अशा दोन प्रकरणांमुळे महायुतीतले मतभेद चव्हाट्यावर आलेत. किंबहुना कुठेतरी महायुतीमध्ये विशेषतः शिंदे आणि फडणवीसांमध्ये काहीतरी शहकाटशहाचं राजकारण सुरू आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आणि त्यामुळेच हा संपूर्ण कोल्ड वॉरचा पॅटर्न समजून घेणं महत्वाचं ठरत आहे. नाशिकमध्ये स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा अशोक खरात अटकेत गेल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. कारण ही फक्त एका भोंदू बाबाची अटक नव्हती, तर त्याच्या संपर्कात असलेले अनेक राजकीय चेहरे समोर येऊ लागले. सत्ताधारी असोत की विरोधक असोत, अनेक नेत्यांचे फोटो व्हायरल झाले. आणि त्यामुळे एक स्पष्ट झालं की हे कनेक्शन हे एका पक्षापुरतं मर्यादित नव्हतं. पण इथे लक्षात येतं ते म्हणजे नावं अनेक असताना चर्चेचा फोकस मात्र ठराविक लोकांवरच जास्त दिसू लागतो. आणि त्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातल्या, त्यांच्या पक्षातल्या काही नेत्यांची नावं जास्त चर्चेत येतात. त्यात दीपक केसरकर यांचा उल्लेख होतो. आणि त्यामुळे पहिला मोठा प्रश्न उभा राहतो की हा सगळा तपास सगळ्यांसाठी समान आहे का, की राजकीय फोकस निवडक आहे? याच वेळेला दुसरा मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे टायमिंगचा. कारण राज्याचं अधिवेशन सुरू असताना शिंदे दिल्लीत जातात, ते थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतात. आणि नेमक्याच त्याच काळात अशोक खरात प्रकरण बाहेर येतं आणि राज्यभर गाजायला सुरुवात होते. आता हा फक्त योगायोग आहे असं म्हणायचं, की यामागे काही राजकीय टायमिंग आहे, असा सवाल निर्माण होतोय. कारण राजकारणात योगायोगांवर फार कमी लोक विश्वास ठेवतात आणि इथेही लोक ठिपके जोडायला सुरुवात झालेली आहे. पण खरी गोष्ट इथे संपत नाही, सुरू होते. दुसऱ्या बाजूला साताऱ्यात जे घडतंय, जे घडलंय, ते आणखीन मोठा सिग्नल देऊन जात आहे. साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी निवडणूक होती आणि आकड्यांचा खेळ स्पष्ट असतानाही परिस्थिती अचानक पलटी होताना दिसली. बहुमताचा आकडा एका बाजूला होता, असं असताना सत्ता दुसऱ्या बाजूला कशी गेली, हा प्रश्न तिथे निर्माण झाला. आणि त्यासाठी जे काही घडलं ते साधं राजकारण नव्हतं, तर थेट पॉवर गेम होता. नेत्यांना रिसॉर्टमध्ये हलवणं, कुटुंबियांवर दबाव आणणं, अपहरणाच्या तक्रारी समोर येणं, अशा सगळ्या गोष्टींमुळे वातावरण पूर्ण तापलं आणि सत्ताधारी युतीतलेच पक्ष हे एकमेकांसमोर उभे ठाकले. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे पक्ष हे दोन्ही पक्ष जे राज्यात एकत्र सत्तेत आहेत, महायुतीत आहेत, तेच साताऱ्यात एकमेकांविरोधात मैदानात उभे ठाकले. आणि हा संघर्ष इतका मोठा झाला की तो थेट राड्यात बदलला. आरोप प्रत्यारोप झाले, वातावरण तापलं आणि शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पण सगळ्यात धक्कादायक क्षण तो होता जेव्हा राज्याचे मंत्री शंभूराज देसाई स्वतः मैदानात उतरले आणि त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली. पण त्यानंतर जे घडलं ते संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. कारण पोलिसांनी त्यांनाच ताब्यात घेतलेलं होतं. झटापट झालेली होती आणि सत्ताधारी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यालाच पोलिसांनी जुमानलं नाही. हे दृश्य अवघ्या महाराष्ट्रानं स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. आता विचार करा, ही साधी घटना आहे का, की यामध्ये मोठा राजकीय संदेश दडलेला आहे? कारण वरून महायुती जरी असली तरी खाली संघर्ष सुरू आहे, असं चित्र यातनं स्पष्ट दिसतं. एकीकडे दिल्लीत बैठका चालू आहेत, दुसरीकडे साताऱ्यात राडा चालू आहे. आणि त्याच वेळेला अशोक खरात प्रकरणात शिंदे पक्षातील काही नेत्यांवर फोकस वाढतोय. म्हणजे हे सगळं वेगवेगळं बघायचं की एकत्र जोडून त्याचं मोठं चित्र समजून घ्यायचं, हा खरा प्रश्न आहे. दरम्यान आणखी एक गोष्ट चर्चेत आली, ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलग 2 सरकारी कार्यक्रमांना गैरहजर राहिले. महाडमधला कार्यक्रम असोत किंवा लोकभवनातला सोहळा असोत, त्यांच्या अनुपस्थितीनं चर्चेला उधाण आलं. आता हे सगळे ठिपके जोडले, या सगळ्या घटना बघितला
की हे फक्त योगायोग मानायचे की नाराजीचे स्पष्ट संकेत मानायचे असा प्रश्न निर्माण होतो. कारण अशा वेळेला प्रत्येक हालचालीकडे राजकीय अर्थानंच बघितलं जातं. विरोधकांनीही या सगळ्यावरनं हल्लाबोल सुरू केलाय. आदित्य ठाकरेंनी शिंदे पक्षावर सडकून टीका केली आहे. विनायक राऊत माजी खासदार यांच्यासारखे नेते थेट आरोप करतायत. इथे मुद्दा फक्त आरोपांचा नाहीये, पॅटर्नचा आहे. कारण जे चित्र तयार होतंय ते असं आहे की ग्राउंड लेवलवर संघर्ष आहे, काही प्रकरणांमध्ये निवडक दबाव दिसतोय आणि वरती मोठ्या पातळीवर बैठका आणि समन्वय दाखवला जातोय. आता या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा? शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला समन्वय अजूनही तितकाच मजबूत आहे की आतून सबटल फ्रिक्शन अर्थात कोल्ड वॉर सुरू झालाय. हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पण घटनांची मालिका बघितली तर शंका निर्माण होणं स्वाभाविक आहे. कारण मुख्यमंत्री पदावरनं उपमुख्यमंत्री पदावर झालेलं एकनाथ शिंदेंचं ट्रान्झिशन हे सहज नव्हतं. सुरुवातीच्या काळात नाराजीच्या चर्चा होत्या आणि आता त्या नाराजीचं प्रतिबिंब वेगवेगळ्या घटनांमधनं दिसतंय अशी शंका आता अधिक गडद होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या राजकीय स्टाईलकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. कारण ही पहिलीच वेळ नाहीये जेव्हा त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्यात. याआधीही अनेकदा महत्त्वाच्या निर्णयांच्या वेळी किंवा सत्तेतील समतोल बिघडल्याच्या चर्चांदरम्यान शिंदे अचानक शांत झाल्याचं, बाजूला झाल्याचं किंवा थेट दिल्ली गाठल्याचं चित्र दिसलंय. काही वेळा ते आपल्या दरेगावकडेही वळलेले दिसतात, जिथे ते स्वतःला दूर ठेवतात. म्हणजेच नाराजी व्यक्त करण्याची त्यांची पद्धत ही थेट वक्तव्यांपेक्षा त्यांच्या हालचालींमधनं दिसते आणि यावेळीही तेच चित्र दिसतंय. कारण शिंदे दिल्लीला गेले आणि त्याच काळात राज्यात अशोक खरात प्रकरण जोरात पुढे आलं. साताऱ्यात सत्ताधाऱ्यांमध्येच संघर्ष उफाळून आला आणि एक वेगळीच राजकीय उलथापालथ सुरू झाली. त्यामुळे ही फक्त योगायोगांची साखळी आहे का, की नाराजी आणि घडामोडी यांचा काही खरंच संबंध आहे असा प्रश्न आता आणखी गडद होतोय. त्याच वेळेला वरवरून महायुती मजबूत दिसतीये, पण आतून कोल्ड वॉर सुरू झालाय का? आता हे मात्र येणारा काळच ठरवेल. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. शिंदे आणि फडणवीसांमध्ये खरंच कोल्ड वॉर सुरू आहे का, याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, टाइम महाराष्ट्राचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.